अवैध माती उत्खनन प्रकरणात पारनेर पोलिसांवर संगनमताचा आरोप. कारवाई न झाल्यास 8 डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा. अहिल्यानगर पारनेर तालुक्यातील केके रेंज हद्दीत मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध माती उत्खनन प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या FIR क्रमांक 861/2025 अंतर्गत योग्य ती कारवाई न झाल्याचा आरोप करत अन्याय निवारण सेवा समितीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारवाई न झाल्यास 8 डिसेंबर 2025 पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला. केके रेंजमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन. निवेदनानुसार केके रेंज वन एरिया परिसरात 5 ते 6 हजार हायवा टिपरद्वारे मातीची सतत वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्मी विभागातील लिपिक अधिकाऱ्यांनी त्या वाहनांना पकडून तहसील कार्यालय पारनेर येथे जमा करण्यासाठी कारवाई केली होती. परंतु वाहने महसूल विभागाकडे न जमा करण्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पारनेर पोलीस स्टेशनने अवैध उत्खनन करणाऱ्या वाहनधारकांशी संगनमत करून महसूल विभागाची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ती वाहने महसूल कार्यालयात जमा केली नव्हती. मोठ्या प्रमाणात झालेल्या माती उत्खननाचा पंचनामा महसूल विभागाने करणे आवश्यक असताना तो करण्यात आला नाही. उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोडही करण्यात आली असून त्याचा उपवन विभागाकडून पंचनामा झालेला नाही. समितीची मागणी. अवैध उत्खनन प्रकरणातील वाहने कोर्टातून सुटल्यानंतर तहसील कार्यालय पारनेरकडे जमा करण्याचा आदेश द्यावेत. महसूल कायदा 1966च्या कलम 48(1), 48(7), 48(8) नुसार उत्खननाची चौकशी करून शासन महसूल वसूल करावा. उपवन विभाग झाडेतोड प्रकरणी पंचनामा करून दंडात्मक कारवाई करावी. कारवाई न झाल्यास आंदोलन. या सर्व मागण्यांकडे 8 दिवसात लक्ष न दिल्यास 8 डिसेंबर 2025 पासून पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला. पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध माती उत्खनन केल्याने दिनांक 21/11/25 रोजी FIR नंबर 861/2025 केके रेंज पारनेर तालुक्यातील केके रेंज हद्दीमध्ये अवैध माती उत्खनन करत असताना आर्मी अहिल्यानगर यांचे गस्त घालणारे अधिकारी यांनी FIR पारनेर पोलीस स्टेशनला दाखल केली. परंतु ज्यावेळेस अवैध उत्खनन होत असताना तो जो भाग आहे त्याच्यावर जी दंडात्मक कारवाई करायची हे अधिकार महसूल विभागाने मंत्रालयाने महसूल विभागाला दिलेले आहेत. परंतु पारनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि निरीक्षक यांनी अवैध माती उत्खनन केलेले वाहनधारकाशी संगनमत करून ती वाहने फक्त पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्याद दाखल करून ती कोर्टामार्फत सोडण्याचे षडयंत्र रचलेले आहे. परंतु यापूर्वी सुद्धा आज जवळजवळ 10 वर्षापासून पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक अवैधरित्या वाहतूक करणारी वाहनं, ते माती उत्खनन असेल, अवैध वाळू असेल, अवैध मुरुम असेल, तर या बाबतचे वाहनावर जरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली असेल तरी ती वाहनं महसूल विभाग पारनेर यांच्याकडे हस्तांतरित केले जातात आणि त्यांच्यावर जी महसूल विभाग आज जो जमिनीचा भाग आहे त्याच्यावर जो हक्क आहे तर हा महसूल विभागाचा आहे. जरी ती केके रेंज हद्दीमध्ये असेल तर त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार हे महसूल विभागाला आहेत. त्याचबरोबर त्या केके रेंज हद्दीमध्ये या अवैध माती उत्खनन करून ती माती पारनेर तालुक्यातील वनकोटा, तास आणि वासुंदा, पळशी या भागामध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार हायवा टिप्पर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करून ते वीटभट्टीधारकांना विकली जाते. याबाबत सुद्धा मी आज गेली 7 ते 8 महिन्यापासून त्या वीटभट्टीवाल्यांचा आणि माती उत्खननाचा पाठपुरावा करतोय. परंतु महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक त्या कारवाईस टाळाटाळ करून त्या असे वाहनधारकाशी संगनमत करून त्यांना थोड्या पैशामध्ये कसं वाचवता येईल हे ज्वलंत उदाहरण या FIR द्वारे आपल्याला निदर्शनास येतंय. कारण हा जो महसूल आहे हा शासनाला जमा होणार आहे. परंतु काय आलंय की या शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक पगार कमी असल्यामुळं त्यांना अशा अवैध धंद्यावाल्याची आर्थिक संगनमत करून आणि त्यांना वाचून हा जो मलिदा आहे हा मलिदा सर्वत्र वाटून खाल्ला जातो. त्यामुळं मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने हे जे वाहन जर ज्यावेळेस कोर्टामार्फत सुटले जातील ते हे वाहन पारनेर पोलीस निरीक्षक यांनी पारनेर तहसील कार्यालयाला हस्तांतरित करून त्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले, पत्र महसूल विभागाला दिलं पाहिजे. त्याचबरोबर त्या अवैध माती उत्खनन यांनी
मोठ्या प्रमाणामध्ये त्या जंगलातील झाडांचा सुद्धा नाश केलेला आहे. त्याचं व्हिडिओ चित्रीकरण माझ्या उपलब्ध असून ती मीडिया माध्यमातून मी दाखवणार आहे. तर त्या उपवन विभाग वनरक्षक अहिल्यानगर यांना सुद्धा आदेश करून त्या सदर झाडाचा पंचनामा करून आणि त्या जागेचं जे उत्खनन झालेलं आहे त्याचं मोजमाप करून त्या वाहनधारकावर त्यांच्यावर महसूल अधिनियम जमीन महसूल अधिनियम 1966 चे 48(8) व 48(7) प्रमाणे कारवाई या महसूल विभागाने करण्यात यावी. जर कारवाई नाही झाली तर मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दिनांक 8/12/25 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांच्या समोर उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत कारवाई ह्या वाहनधारकावर महसूल विभागाची आणि वन विभागाची कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील. आणि याचबरोबर या पोलीस प्रशासनाने जर ती वाहनं महसूल विभागाच्या ताब्यात दिली नाही तर या पारनेर पोलीस स्टेशनच्या विरुद्ध विभागीय पोलीस प्राधिकरण नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे मी तक्रार करणार आहे. कारण या पाठपुरावे माझ्याकडे असून तरी या मीडियामध्ये विनंती करतो की या तक्रारीवर योग्य ते न्याय द्यावा. धन्यवाद.